हो हो, आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही, टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. महाराष्ट्र शासन इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या सहकार्यातून 1,500 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचं वाटप कार्यक्रम पार पडलाय. शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून खरे लाभार्थी वंचित राहणार नाहीत. योजनांचा प्रत्यक्ष लाभ गरजूंना मिळावा यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत, असं सांगत बांधकाम कामगारांची सेवा करण्याचं भाग्य लाभलंय, असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. संगमनेर शहरामध्ये 1,500 बांधकाम कामगारांना गृहोपयोगी भांड्यांचं वाटप केलं गेलंय. यावेळी बांधकामचे जिल्हा समन्वयक माणिक व्यवहारे, शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, शिवसेना शहर प्रमुख दिनेश फटांगरे, विनोद सूर्यवंशी, तालुका संघटक मंजबापू साळवे, भाजपाचे रौफ शेख, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, RPI शहराध्यक्ष कैलास कासार, छावाचे तालुका प्रमुख विकास पुंड, महिला आघाडीच्या दीपाली वाव्हळ, रेखा गलांडे यांची उपस्थिती होती. विविध प्रकारच्या योजना ह्या इमारत कामगार मंडळामार्फत राबवल्या जातात. तशा असतील, सोशल असतील, फायनान्शियल असतील किंवा वेगवेगळ्या ज्या स्कीम्स असतात, जसं की साईटवरती काम करत असताना कोणत्या कामगारांना काही दुखापत वगैरे झाली असेल किंवा काही दवाखान्याच्या काही स्कीम्स असतील तर त्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारे स्कीम दिल्या जातात. आता हे ज्या गोष्टी आहेत, आपण जे लाभ वाटप वगैरे करतोय, जसं पूर्वी सुरक्षा संच वाटप होतं, आता हा गृहोपयोगी संचाचं वाटप आहे. मेडिकलची स्कीम कामगारांसाठी आहे. महिलांच्या प्रसूतिगृहासाठी पण वेगवेगळ्या प्रकारची स्कीम आहे. आपल्या जे कामगार आहेत त्यांचे मुलं मुली वगैरे वेगवेगळ्या क्षेत्रात शिकत असतात, त्यांच्यासाठी स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत. आपले आदरणीय आमदार हे गरीब कुटुंबातूनच आलेले. आता लोकसभेआधी आणि विधानसभे अगोदर त्यांनी लाडकी बहीण योजना असेल व कामगार वर्गांचा प्रश्न असेल त्या त्यांनी प्रभावीपणे राबवल्या आहे. आणि आमदार साहेब, मी तुमचं मनापासून धन्यवाद करतो की संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये एक दलाल मुक्त योजना राबवण्याचं काम तुम्ही केंद्राचे असेल, राज्य शासनाचे असेल, ती तुम्ही राबवलेली आहे. खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत लाभ देण्याची जी आपल्या महायुती सरकारचं काम होतं अनेक वर्षापासून, परंतु आपल्या तालुक्यामध्ये त्याचा खूप असा विपर्यास होत होता. म्हणजे खऱ्या लाभार्थी वंचित राहत होते आणि भलतेच लोक लाभ घेत होते आणि यांच्यापर्यंत फक्त किट येणं, काहीतरी भांडी दाखवणं, आमिष दाखवणं, आम्ही तुमच्यावर उपकार करतो, म्हणजे स्कीम सरकारची आणि उपकार मात्र भलत्यांचेच होत होते. त्या गोष्टीला आज कुठंतरी पायबंद अमोल भाऊंच्या याच्यातून भेटत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ हा मिळाला पाहिजे, तो पोहोचला पाहिजे, याची स्वतः दखल अमोल भाऊ घेतात आणि त्या दृष्टीने ते कार्यक्रमांचं आयोजन ते करत असतात. आपण पाहिलं असेल की संगमेर मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं, पण ते फक्त मतदारसंघात झालं नाही, तर आपल्या सगळ्यांच्या जीवनात परिवर्तन झालं. किती लोकांना वाटतं आपल्या जीवनात परिवर्तन झालं? हात वर करा. वाटतं? कारण आज तुम्हाला योजना मिळवण्यासाठी संपर्क कार्यालय आपल्या सर्वांसाठी 24 तास सदैव उपलब्ध आहे. कोणत्याही एजंटकडे आपल्याला जाण्याची गरज नाही. माझ्या अगोदर वक्त्यांनी त्याबद्दल सांगितलेलं आहे. आज तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या सहकाऱ्यांना तुम्ही सर्वांनी हा संदेश जरूर द्या का इथून पुढं फक्त बांधकाम कामगार योजनाच नाही, तर महाराष्ट्र शासनाची असेल किंवा केंद्र शासनाची असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीची असेल, कोणत्याही योजनेसाठी आपल्याला आपलं हक्काचं ठिकाण आहे आणि ते म्हणजे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांचा जनसंपर्क कार्यालय. आणि कोणतीही संकोच न बाळगता तुम्ही त्या ठिकाणी या, तुम्हाला पाहिजे त्या योजना, पाहिजे ती मदत त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. आणि भाऊंनी अतिशय चांगलं काम केलंय की यापूर्वी जो काही एजंटांचा सुळसुळाट या योजनेमध्ये झाला होता तो बंद करण्याचं काम त्यांनी केलं आणि 1 रुपया न घेता विनामूल्य सेवा बांधकाम कामगारांना देण्याचं काम त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे. आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, मला वाटतं 3रा का 4था, म्हणजे मला आठवते एवढं 3-4 महिन्यामध्ये आपण कार्यक्रम घेतलेले आणि तुम्ही जनतेला दाखवून दिलेले. पहिले कार्यक्रम पुढे होते ते माहित नव्हतं. तर मला फक्त आता एवढं तुम्हाला बोलायचं आहे, आपण
योजना आणतायत, पण जे कामगार लोक आहेत यांची परिस्थिती फार गरीब आहे. कारण की ह्या पगारात त्यांचा कुठेही भागत नाही. आज घरभाडा असतं, त्यांचं मुलांचं शिक्षण असतं, ह्या पगारात त्यांचं भागत नाही. तर मला फक्त तुम्हाला एवढीच विनंती करायची आहे की जे वयोवृद्ध आहे, कष्ट करतात, कसं बसं त्यांचा परपंच चालवतात, पण त्यांचं वय झाल्याने ते थांबतात, त्याच्यानंतर त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन कुठंच नाही. मग त्यांचा विषय काय? मग तो विषय फक्त मला एवढंच म्हणायचं, तुम्ही घ्या, तुम्ही केंद्र शासन राज्य शासनाला पाठपुरावा करा की जे कामगार लोक आहेत त्यांचं वय झाल्यानंतर ते थकतात, त्यांना कुणी त्यांचा घर खर्च सुद्धा म्हणजे त्यांना जे काय लागतं त्यांना मिळत नाही. तर मला फक्त जसं तुम्ही लाडक्या बहिणी योजना तुम्ही राबवली, महिन्याला 1,500 काय तुम्ही देताय आपल्या बहिणींना, त्याच पद्धतीने जे वयोवृद्ध कामगार झालेले त्यांच्यासाठी एखादी अशी योजना तुम्ही आणा. मी फक्त तुम्हाला एवढीच विनंती करतो. संगमनेरात यापूर्वी काय घडलं हे मला माहीत नाही, मात्र ज्या मायबाप जनतेनं मला सेवा करण्याची संधी दिली आहे त्यांना मी कधीही विसरणार नाही. शासनाच्या प्रत्येक योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत निशुल्क मिळवून देणं ही सर्वांची जबाबदारी आहे, असं सांगत संगमनेरमध्ये बांधकाम कामगार कार्यालय सुरू झालंय. या सुविधेमुळे आता बांधकाम कामगारांना अहिल्यानगर या ठिकाणी जाण्याची गरज नाही. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बांधकाम कामगारांशी सौजन्यानं वागावं. या कामगारांनी महायुती संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने भांडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावर गेल्या काही महिन्यापासून संगमनेरमध्ये आपण प्रयत्न करतोय. केंद्र सरकार राज्य सरकारच्या ज्या काही योजना आहेत या योजना कशा पद्धतीने प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचताना त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचं काम आपण करत असतो. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब असेल, प्रत्येक समाजातील घटकाची, महिला असेल, कामगार असेल, शेतकरी असेल, युवक असेल, प्रत्येकाची दखल घेण्याचं काम मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सुरू आहे. त्याच माध्यमातून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ ही योजना ज्यांनी सुरू केली असे आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, कामगार मंत्री आदरणीय श्री आकाशजी फुंडकर साहेब, आणि ज्यांनी आता कामगारांचं हित डोळ्यासमोर ठेवून तालुका स्तरावरती कामगारांसाठीची समिती स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असे आदरणीय मंत्री आशिष जयस्वाल साहेब व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असेल, संगमनेर तालुक्यामध्ये असेल, कामगारांच्या विविध प्रश्नांमध्ये आपण कामगारांना न्याय देण्याचं काम करतोय. बांधकाम कामगारांचं योगदान आज प्रत्येक ठिकाणी जी डेव्हलपमेंट होताना आपण बघतोय, जो विकास डोळ्यांनी दिसतोय, रस्ते असेल, इमारती असेल, शाळा असेल, रुग्णालय असेल, या प्रत्येक ठिकाणी पायाभरणी जी केली जाते त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जर योगदान कोणाचं असेल तर हे आमच्या कामगार बंधू आणि भगिनींचं आहे. त्यामुळे आपल्या देशाचा, राज्याचा जो गाडा पुढे ढकलण्याचं काम चालतं त्याचे खरे शिल्पकार जर कोणी असेल तर हे कामगार आहेत असं मी या निमित्ताने नमूद करेन. आणि त्यामुळेच आपल्या शासनाची सुद्धा भूमिका आहे, महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे, कामगारांमध्ये समन्वय राहिला पाहिजे. आज कामगारांना काम करताना आमच्या कैलासरावांनी सांगितलं एक ठराविक वयानंतर त्यांना काहीतरी पेन्शन मिळाली पाहिजे, योजना मिळाली पाहिजे. कैलासराव, आपलं मागणी जास्त आहे, तुमच्या मागणीशी मी सहमत आहे, परंतु हा धोरणात्मक पातळीवरचा निर्णय आहे. हा वरिष्ठ पातळीवरती त्यासाठी जो पाठपुरावा करायची गरज आहे निश्चित माझ्या माध्यमातून तो होईल. बांधकाम कामगारांच्या माध्यमातून यापूर्वी बघितलं असेल संगमनेर तालुक्यामध्ये आता मी मला इथं जाणवतो, मी हे कार्यक्रम घेण्यामागचे उद्देश मुद्दामून हे ठेवलेला आहे का कार्यक्रमातून आम्हाला तुमचं प्रबोधन करायचं आहे. तुम्ही एक रुपया सकाळपासून संध्याकाळपर्यंत संघर्ष करता, मेहनत करता,
आजारी असताना सुद्धा काम करता आणि कोणीतरी दलाल येतो आणि तो तुम्हाला म्हणतो 1000 रुपये दे, 2000 रुपये दे, मी तुला भांडे मिळवून देतो. संगमनेर मध्ये दलाल संस्कृती आपण बंद केली आहे. तुम्ही सगळे बसलेले आहेत, त्यात जर कोणी कोणाला पैसे दिले असेल तर पैसे मागून घ्या. आणि यापुढे तुमचे सहकारी असेल, गावात कोणी असेल, त्यांना सांगा यापुढे कोणालाही 1 रुपया द्यायचा नाही. आमच्या अमोल भाऊने आम्हाला सांगितलंय. आणि जर कोणी पैसे मागून अडवणूक करत असेल तर मला माझ्या मोबाईलवरती SMS टाका किंवा माझ्या कार्यालयामध्ये संपर्क साधा. कोणालाही पैसे द्यायची गरज नाही. ही योजना तुमच्यासाठी आली आहे, तुमच्या हितासाठी आली आणि तो तुमचा अधिकार आहे, तो तुमचा हक्क आहे. इमारत बांधकाम कामगार मंडळाचा कोणी अधिकारी कर्मचारी सुद्धा पैसे मागत असेल तर त्याचं नाव मला सांगा, त्याला दुसऱ्या दिवशी घरी बसवण्याचं काम आपण करू. यापूर्वी संगमनेरमध्ये काय चाललं नाही मला घेणं नाही. तुम्ही मायबाप जनतेने मला तुमचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय, तर ती माझी जबाबदारी आहे, माझं दायित्व आहे. तुमच्या सुखदुःखामध्ये राहणं, केंद्राची असेल राज्याची असेल जी काही योजना असेल त्या योजनेचा लाभ तुम्हाला निःशुल्क देणं ही माझी जबाबदारी आहे. अकोला नाका येथे लवकरच आपलं बांधकाम कामगारांचं कार्यालय सुद्धा सुरू होतंय. तिथं सुद्धा कुठलाही कर्मचारी आलेल्या कामगाराशी, आमच्या कामगार भगिनीशी चुकीच्या पद्धतीने बोलणार नाही, वागणार नाही, याची सुद्धा मी त्यांना समज दिलेली आहे. कारण हा आमच्या लोकांचा अधिकार आहे, आमचा हक्क आहे. मध्ये मालपाणी लॉन्स येथे आपण महिला कामगारांचा, घरगुती महिला कामगारांचा सुद्धा मेळावा घेतला होता, कार्यक्रम घेतला होता. त्यावेळेस सुद्धा मी सांगितलं पैसे देऊ नका. पण ते कार्यक्रम झाला, मला महिलांनी सांगितलं की भाऊ आम्ही कमीत कमी 2-2 हजार रुपयाप्रमाणे पैसे दिले. का पैसे द्यायचे हा मला प्रश्न आहे. जर तुमचा भाऊ, तुमचा तालुक्याचा आमदार तुम्हाला सांगतोय का या योजनेसाठी कोणाला पैसे द्यायची गरज नाही, तर यापुढे तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील आणि आव्हान राहील, कोणालाही रुपया द्यायचा नाही. तुमचे इतर सहकारी असेल, नातेवाईक असेल, मित्र परिवार असेल, त्या सगळ्यांना सांगा. कारण तुमच्या श्रमाचं जे मोल आहे त्याचं आम्हाला माहिती आहे आणि त्याचा आम्हाला सुद्धा अभिमान आहे की तुम्ही काम करताय. त्यामुळे हा तुमचा अधिकार आहे आणि हे तुम्हाला मिळालंच पाहिजे. इतर सुद्धा ज्या तुमच्या कामगारांसाठी ज्या अडचणी असतील, बरेच तुमच्या कुटुंबातील पाल्यांच्या शिष्यवृत्तीचा विषय आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. मी आयुक्तांना सूचना केल्या 1 महिन्याच्या आतमध्ये जेवढे सगळे शिष्यवृत्तीचे प्रकरण प्रलंबित असतील ते मार्गी लावायचे, अन्यथा मला तुमच्या कार्यालयाला कुलूप लावावं लागेल. सत्ताधारी पक्षाचा आमदार जरी असलो तरी संघर्षातून आमदार झालोय, रस्त्यावरची लढाई लढून आमदार झालोय. सामान्य लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी मला माहिती आहे आणि मला खात्री आहे ती वेळ अधिकारी आपल्यावर येऊन देणार नाही. कारण अधिकाऱ्यांना अजून अनुभव येतोय, त्यांना 5 महिने थोडं वाटलं, नवीन आमदार यायला वेळेपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण होईल. पण 5 महिन्यामध्येच आपण तालुक्याला दाखवून दिलं, जिल्ह्याला दाखवून दिलं, राज्याला दाखवून दिलं का 5 महिन्यामध्ये आमच्याकडे कुठली राजकीय परंपरा नव्हती, आमच्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नव्हता, परंतु या मायबाप जनतेचं प्रेम होतं, या मायबाप जनतेचा आशीर्वाद होता. त्या जीवावरती आम्ही सभागृहामध्ये सुद्धा प्रत्येक घटकाचे प्रश्न मांडून पुढे येण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळं जे काही आपले कुटुंबातील विवाहासाठी, खर्चपूर्तीसाठी 30,000 रुपये दिले जातात, शिष्यवृत्तीसाठी 1ली ते 7वीच्या मुलांना 2,500 दिले जातात, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये दिले जातात, 75% पेक्षा अधिक उपस्थिती असल्यावर 10,000 रुपये दिले जातात, वैद्यकीय शिक्षणासाठी दिले जातात, वैद्यकीय पदवीसाठी दिले जातात, डिप्लोमासाठी दिले जातात, MSCIT शिक्षणाच्या शुल्काची सुद्धा, MSCIT साक्षरता, कम्प्युटर साक्षरता झाली पाहिजे यासाठी सुद्धा कामगारांच्या 2 पाल्यांना आपण मदत देतो. परंतु मदत भेटती 10,000 आणि तुमच्याकडे मागणी होती 5,000 आणि तुम्ही बी खुशाल देता. त्यामुळे आता द्यायचे नाही. माझ्या कार्यालयात संपर्क साधायचा, मला संपर्क साधायचा. आरोग्यविषयक सुद्धा डिलिव्हरीसाठी सुद्धा 15,000 रुपयाचं दिलं जातं. योजनेच्या लाभासाठी दलालांना रक्कम देऊ नका. दलाल कामगारांकडे रकमेची मागणी करत असतील तर त्यांची नावं मला कळवा. त्यांच्यावर निश्चितच कारवाई करू, अशी तंबीही आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेना उपशहरप्रमुख अजित जाधव यांनी केलंय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर.
कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.